श्री स्वामी समर्थ. वैशाली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवतो आहे वाटण घालून कारल्याची भाजी. टिफिनसाठी इझी आहे. मी इथं कारले घेतले, 2 छोटे कारले घेतले. त्याच्यामध्ये नमक घालून पहिले मी चोळून त्याचं कडवं पण काढते. पाणी घालून 2 वेळा धुवून घ्यायचं आपल्याला. चोळून धुवून घ्यायचं. त्याचं कडू पण जाण्यासाठी मीठ पण घातले आपण, ते पण खारट पण जाण्यासाठी. अशा प्रकारे आपलं धुवून झालेलं आहे. आता आपण शिजायला ठेवतो. हे व्हाईट कारली घेतलीत मी इथे. तर हे शिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. शिजले, मऊ शिजले. तर चला आता आपण फोडणी देतोय. फोडणीसाठी मी इथं माझा व्हिडिओ स्किप झाला आहे. फोडणीसाठी मी तेल घातले 1 चमचाभर आणि वाटण घातले खोबरं, लसूण आणि जिऱ्याचं, कोथिंबीर. हळद घालते इथे 1 छोटा अर्धा चमचा. थोडंसं लाल तिखट घालते, टमॅटो, मीठ मी वाटणामध्येच टाकलं होतं म्हणून याच्यामध्ये नाही घालत आहे मी. लाल तिखट आहे थोडंसं अर्धा चमचा. अशा प्रकारे मसालेदार ही भाजी पण खायला छान लागते आणि कडूपणा पण नाही लागत. लास्टला आपण शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत त्याच्यात. आता कारली घालून घेऊया शिजलेली. टिफिनसाठी पटकन बनतो. अगोदर शिजवून घेतली आपण कारली की फोडणी द्यायला 1-5 मिनटात होऊन जाते भाजी. आणि शिजायला 1-15 मिनटं लागते. शिजेपर्यंत आपण पीठ वगैरे मळून घेऊ शकतो, तयारी करून घेऊ शकतो बाकीची. सोपी आहे आणि चविष्ट पण लागते. आणि ही कारली शक्यतो कडू नाहीत लागत. शेंगदाण्याचं कूट ॲड करते आणि सगळे एकजीव करून घेते मी. कशी वाटली रेसिपी एकदा करून पहा आणि आवडली तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब पण करा. कोथिंबीर घालून घेते.